दिव्यांग युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल. अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमांचा समावेश. कोरेगाव मधील घटना. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार घेत नसल्याने दिव्यांगाने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. अखेर दिव्यांग युवक अजय येवले याची दुचाकी जाळणे आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन शिवाजी वायगंडे, तुषार जाधव, दीपक येवले असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अजय येवले या युवकाने फिर्याद दिली आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की काही महिन्यापूर्वी येवले याने संशयितांची दुचाकी जाळली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या रागातून गुरुवारी संशयितांनी दुचाकी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुख्य सूत्रधार चेतन याला तुषार आणि दीपक यांनी मदत केल्याचे समोर आले आहे. यावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमांचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम तपास करीत आहेत.